नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण कोणत्याही शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असणारी मराठी विषयाची सराव प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न, इरफानने साहेबांना 100ची नोट दिली, या वाक्यातील विशेष नाम ओळखा. बघा विशेष नाम, नोट इरफान साहेब दिली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इरफान. इरफान हे विशेष नाम आहे, कारण मुलगा हे सामान्य नाम आपण म्हटलं तर त्या मुलग्याचं नाव म्हणजे इरफान हे एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे, म्हणून विशेष नाम आहे इरफान. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. खालील शब्दांपैकी भाववाचक नाम कोणते? मुलगा, शाळा, प्रामाणिकपणा, नदी. तर बघा मुलगा हे सामान्य नाम आहे, शाळा हे पण सामान्य नाम आहे, नदी हे पण सामान्य नाम आहे आणि प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे, एका गुणाचं नाव आहे. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, झाड, गाव, पुस्तक ही नामे कोणत्या प्रकारात येतात? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, सर्वनाम. बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सामान्य नामं आहेत, कारण झाड हे सामान्य नाम आहे. तर आपण जर आंबा म्हटलं तर आंबा हे विशेष नाम झालं, कारण ते एका विशिष्ट झाडाचं नाव आहे. त्याचबरोबर पेरू हे विशेष नाम झालं. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर गाव, आता आपण गाव म्हटलं, गाव हे सामान्य नाम आहे, पण आपण समजा सांगली असं म्हटलं तर सांगली हे विशेष नाम आहे, कारण ते एका विशेष गावाचं नाव आहे. त्याचबरोबर आपण नाशिक म्हटलं तर नाशिक हे पण विशेष नाम होणार आहे. त्याचबरोबरीनं आपण जर पुस्तक, समजा आपण कादंबरीचं नाव घेतलं ययाती, ययाती असं म्हटलं तर ययाती हे विशेष नाम आहे. त्याचबरोबर रयतेचा राजा असं पुस्तकाचं नाव आपण लिहिलं तर रयतेचा राजा हे एका विशिष्ट पुस्तकाचं नाव असल्यामुळं ते विशेष नाम होणार आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सामान्य नाम. हे झाड, गाव, पुस्तक ही तिन्ही पण सामान्य नामे आहेत. बघा पुढचा प्रश्न, खालील शब्दांपैकी नाम नसलेला शब्द ओळखा. बघा विकास, भारत, सह्याद्री, सुंदर. तर बघा विकास हे एका मुलाचं नाव आहे, त्याचबरोबर सह्याद्री पर्वताचं नाव आहे, भारत आपल्या देशाचं नाव आहे आणि सुंदर, सुंदर हे जे आहे हे विशेषणाचं काम करतं, कारण सुंदर फूल असं आपण म्हटलं तर सुंदर हा शब्द विशेषणाचं काम करतो. त्याचबरोबर सुंदर मुलगी असं आपण म्हटलं तर सुंदर हा शब्द विशेषणाचं काम करतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुंदर हा नाम नसलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 11. त्याने खिशातून 100ची नोट काढली, या वाक्यातील सर्वनाम कोणते? त्याने नोट खिशातून काढली. तर बघा नामाच्या ऐवजी आपण जो काही शब्द वापरतो त्याला आपण मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतो? सर्वनाम असं म्हणतो. तर बघा त्याने खिशातून 100ची नोट काढली, म्हणून त्याने हा जो शब्द आहे तो नामाऐवजी वापरलेला आहे. उदाहरणार्थ आपण म्हटलं सचिनने खिशातून 100ची नोट काढली, मग आपण काय केलं? सचिनने, सचिनच्या ऐवजी त्याने खिशातून 100ची नोट काढली असं आपण म्हटलं तर त्याने हे या वाक्यातील सर्वनाम आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, मी, तू, तो, हा या शब्दांचा व्याकरणात काय म्हणून वापरतो? नाम, विशेषण, सर्वनाम, क्रियापद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर्वनाम, कारण हे जे सगळे शब्द आहेत ते नाम ऐवजी येत असतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर्वनाम. प्रश्न क्रमांक 13. टिंब दररोज वेळेवर शाळेत जाते, योग्य सर्वनाम निवडून वाक्य पूर्ण करा. तो, ते, ती, आम्ही. तर बघा जाते म्हणून आपण पर्याय जो ठेवणार आहे ती दररोज शाळेत जाते, ती म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य सर्वनाम असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. खालील वाक्यातील सर्वनाम कोणते? आम्ही सर्वजण काल सहलीला गेलो होतो, काल आम्ही सहलीला गेलो. तर बघा आम्ही सर्वजण काल सहलीला गेलो होतो या वाक्यामधलं जे सर्वनाम आहे ते आहे आम्ही, कारण अनेक जणांची नावं घेण्याऐवजी आम्ही हा शब्द सर्वनाम म्हणून वापरलेला आहे. जर बघा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. लेखक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? लेखिका, लेखकी, लेखीन, लेखका. तर बघा लेखक या शब्दाचं स्त्रीलिंगी जे रूप आहे ते आहे लेखिका. पुल्लिंगी समजा एक लेख लिहिला तर त्याला आपण काय म्हणतो? लेखकाने लेख लिहिला. आणि समजा एखाद्या स्त्रीनं लेख लिहिला तर आपण काय म्हणणार? लेखिकेने छान लेख लिहिला, म्हणून लेखक, लेखिका. बघा पुढचा प्रश्न आहे, वाघ या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप सांगा. वाघीण, वाघीण, वाघी, वाघ्या. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाघीण, न बाणाचा. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता?
तर बघा पुल्लिंगी शब्द विचारलेला आहे, मुलगी, वही, फळा, नदी. तर बघा मुलगी, ती मुलगी, म्हणून हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचबरोबर ती वही म्हणजे हा पण स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचबरोबर पर्याय क्रमांक 4 ती नदी, ती नदी म्हणजे तो पण स्त्रीलिंगी शब्द आहे आणि आपल्याला काय विचारलेला आहे, पुल्लिंगी शब्द, म्हणून पुल्लिंगी शब्दामध्ये तो फळा येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 लिंग बदलाबद्दल अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीची असणारी जोडी ओळखायची आहे. मोर लांडोर, बोका मांजर, बैलगाय, शिक्षक शाळा. तर मोर लांडोर हे बरोबर आहे, बोका मांजर हे पण बरोबर आहे, बैलगाय हे पण बरोबर आहे आणि शिक्षक शाळा हा चुकीचा म्हणजे चुकीची जोडी आहे, म्हणून बरोबर उत्तर आहे. कारण शिक्षकला स्त्रीलिंगी जो शब्द आहे तो आहे शिक्षक, शिक्षिका, पण इथं शिक्षक शिक्षिका न देता शाळा असं दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बाटली या शब्दाचे अनेक वचन काय होईल. बाटल्या, बाटली, बाटल्या, बाटले. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाटली, बाटल्या, अनेक बाटल्या. प्रश्न क्रमांक 20 खालील शब्दांपैकी एकवचनी शब्द कोणता. पिशव्या, फायली, पाटी, नोटा. तर बघा पिशव्या हा अनेकवचनी शब्द आहे, कारण पिशवी या शब्दाचं जे अनेकवचन आहे ते आहे पिशव्या. त्याचबरोबर फायली, बघा फाईल या शब्दाचं अनेकवचन आहे फायली. त्याचबरोबर बघा नोट, एक माझ्याकडे एक नोट होती आणि माझ्याकडे अनेक नोटा होत्या, म्हणजे नोट या शब्दाचं अनेकवचनी रूप आहे नोटा, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाटी हा एकवचनी शब्द आहे. माझ्याकडे एक पाटी होती, माझ्याकडे 5 पाट्या होत्या, पण आपल्याला काय विचारलेलं आहे एकवचनी शब्द. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 झाड या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते. झाडी, झाडे, झाडांना, झाडे. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झाड. मी एक झाड लावले आणि मी 5 झाडे लावली, म्हणून झाडे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22 नदी, नद्या, वेल, टिंबटिंब. बघा वेली, वेला, वेल्या, वेलींना. तर बघा नदी, नद्या एकवचन, अनेकवचन, म्हणून वेलचं अनेकवचन आहे वेली. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 विकास दररोज कार्यालयात जातो या वाक्यातील क्रियापद ओळखा. विकास दररोज कार्यालयात जातो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जातो. जातो हा शब्द ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द आहे त्या क्रियावाचक शब्दालाच मराठी व्याकरणामध्ये आपण क्रियापद म्हणतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न आहे पक्षी आकाशात उंच भरारी टिंबटिंब योग्य क्रियापद निवडा. घेतात, पितात, खातात, झोपतात. तर बघा पक्षी आकाशात उंच भरारी घेतात पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 खालील शब्दांपैकी क्रियापद असलेला शब्द कोणता. सुंदर, वाचतो, हुशार, हुशारी. तर बघा सुंदर हे विशेषण आहे, हुशार हे पण विशेषण आहे. तर बघा हुशारी हे नाव आहे आणि वाचतो हे ह्या पर्यायातलं क्रियापद आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे अन्न या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता. पाणी, वस्त्र, आहार, धन. तर बघा अन्नला समानार्थी आपल्याला काय म्हणता येईल आहार, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वैरी, शत्रू, स्नेही, विरोधक. तर बघा मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे स्नेही, कारण वैरी म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे, शत्रू हा पण विरुद्धार्थी शब्द आहे, विरोधक हा पण विरुद्धार्थी शब्दामध्ये जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. समानार्थी शब्द विचारलेला आहे. समुद्र, पर्वत, वन, नदी. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अरण्याला समानार्थी शब्द आहे वन, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29 पुढीलपैकी सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही. बघा भास्कर, दिनकर, रवी, चंद्र. तर बघा भास्कर समानार्थी शब्द आहे, रवी पण समानार्थी शब्द आहे, दिनकर पण समानार्थी शब्द आहे आणि चंद्र जो आहे तो समानार्थी शब्द नाही, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण आपल्याला समानार्थी शब्द कोणता नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30 सत्य या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द सांगा. असत्य, खरे, न्याय, सचोटी. तर बघा सत्यच्या विरुद्धार्थी शब्द आहे असत्य, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 उपकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा उपकार करता
अपकार, उपकारी, सहकारी. तर बघा उपकारचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकार. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. नुकसान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तोटा, हानी, नफा, खर्च. तर बघा नुकसानच्या विरुद्धार्थी शब्द आहे नफा किंवा आपण त्यालाच काय म्हणतो लाभ पण म्हणतो. त्याचबरोबर त्याला आपण म्हणतो फायदा. नुकसानच्या विरुद्धार्थी नफा, लाभ किंवा फायदा. प्रश्न क्रमांक 33. आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सत्कार, अनादर, सन्मान, प्रेम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आदरच्या विरुद्धार्थी आहे अनादर. प्रश्न क्रमांक 34. अति, तिथे, टिंबटिंब योग्य शब्द निवडून म्हण पूर्ण करा. माती, पाणी, धान्य, खजिना. तर बघा अति, तिथे, माती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. प्रश्न क्रमांक 35. काय म्हणलेलं आहे? करावे तसे टिंबटिंब म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. मिळवावे, पहावे, भरावे, सोसावे. तर बघा करावे तसे भरावे म्हणजे आपलं जसं कर्म असतं त्यानुसार आपल्याला परतफेड करावी लागते. प्रश्न क्रमांक 36. गर्वाचे घर खाली या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. नेहमी गर्वाने राहावे, घर लहान असणे, अहमपणा असणाऱ्या माणसाचा शेवटी पराभव होतो, नेहमी जिंकणे. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अहंकारी माणसाचा शेवटी पराभव होतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. हायसे वाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? भीती वाटणे, राग येणे, काळजी दूर होऊन समाधान वाटणे, रडू येणे. पर्याय क्रमांक 2 काळजी दूर होऊन समाधान वाटणे हे हायसे वाटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 38. फसवाफसवी करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. ठकवणे, फसवणे, मदत करणे, विचारणे, खरे बोलणे. तर बघा पर्याय क्रमांक 1 फसवाफसवी करणे म्हणजेच ठकवणे किंवा फसवणे हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. स्तब्ध होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. धावत सुटणे, खूप बोलणे, शांत किंवा अवाक होणे, हसणे. तर बघा स्तब्ध होणे म्हणजे शांत होणे किंवा अवाक होणे, एका जागी शांतपणे थांबणे. बघा प्रश्न क्रमांक 40. र, त, भा या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता? भारत, तरभा, भातर, रभाता. तर बघा अर्थपूर्ण शब्द आहे भारत. आपल्या देशाचं नाव. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. बघा कर्नाटक. बघा हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 42. शेळीच्या पिलाला काय म्हणतात? वासरू, पाडस, करडू, शिंगरू. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेळीचे करडू. तर बघा वासरू आपण कशाला म्हणतो? तर जे गाईचं पिल्लो आहे तिच्या पिलाला आपण वासरू म्हणतो. पाडस, तर पाडस आपण कशाला म्हणतो? जे हरिण आहे त्या हरिणाच्या पिलाला पाडस किंवा शावक म्हणतो. आणि शिंगरू जे आहे, शिंगरू कोणाचं असतं? तर शिंगरू असतं गाढवाचं. परंतु या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? बघा छावा, पाडस, करडू. तर बघा सिंहाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? छावा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. पण बघा पाडस, करडू. तर बघा पाडस आपण कशाला म्हणतो? हरणाचं जे पिल्लो आहे हरिण त्याच्या पिल्लाला आपण पाडस किंवा शावक म्हणतो. आणि करडू जे आहे ते आपण वरच बघितलेलं आहे आधीच्या प्रश्नात शेळी. शेळीचे जे पिल्लो आहे त्याला आपण करडू असं म्हणतो. बघा प्रश्न क्रमांक 44. घोड्यांच्या राहण्याच्या जागेला काय म्हणतात? गोठा, खोप, तबेला किंवा पागा आणि गुहा. बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घोड्याची राहण्याची जी जागा आहे त्याला आपण तबेला किंवा पागा असं म्हणतो. बघा गुरांचा गोठा असतो, गुरे जिथं असतात त्याला आपण गोठा म्हणतो. खोप, बघा आता सुगरणीचं जे घरटं आहे त्या सुगरणीच्या घरट्याला आपण काय म्हणतो? खोप किंवा खोपा. आणि गुहा, वाघ राहतो ती गुहा. बघा पुढचा प्रश्न आहे पक्ष्यांच्या राहण्याच्या जागेला काय म्हणतात? बीळ, पोळे, घरटे, तबेला. तर बघा पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पक्षी घरट्यात राहत असतात. प्रश्न क्रमांक 46. पाण्याचा खळखळाट तसा विजांचा काय असतो? कडकडाट, सरसराट, गडगडाट, खणखणाट. तर बघा विजांचा कडकडाट, कडकड 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 वीज कडाडली असं आपण म्हणतो. आणि ढग जे आहेत त्या ढगांचा असतो गडगडाट, ढग गडगडत येतात. बघा प्रश्न क्रमांक 47. पंखांचा फडफडाट तसा घुंगरांचा काय असतो? तर बघा छनछन किंवा छुमछुम, कडकडाट, गडगडाट, खळखळाट. तर बघा छनछन किंवा छुमछुम हा पर्याय बरोबर आहे. कारण आपण बघितलं कडकडाट कशाचा असतो? तर वीज कडाडते, ढग गडगडतात, ढगांचा गडगडाट असतो आणि खळखळाट असतो पाण्याचा. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. किल्ल्यांचा समूह दर्शवणारा शब्द कोणता? तर बघा जुडगा, जथा, रास, घोष. तर बघा किल्ल्यांचा काय असतो? जुडगा. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न
बघा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता? अजातशत्रू, दयाळू, सर्व मित्र, परोपकारी. तर बघा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजातशत्रू. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.